नमस्कार सर्वांना, शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर मी आज शेतात आलेली आहे। शेतात आल्या म्हणजे दररोजच शेतात असतो आम्ही, पण आजचं कारण तुम्हाला सांगायचं म्हणजे आज फ्लावरची रोपं येणार आहेत आणि ती फ्लावरची रोपं उतरायसाठी मी शेतात आलेली होते। पण रोपं येईपर्यंत मी म्हटलं आपण वरच्या प्लॉटमधून प्लॉट बघून जावं, त्यासाठी मी प्लॉट बघायला आलेले आहे फ्लावरचा। आणि बघू शकता ह्या दोन बगली आम्ही मेथी घातलेली होती, ती मेथी उगवली का नाही ही खास करून बघायला आलेली आहे। तर ही मेथीच्या काकड्या दिसायला लागलीत, मेथी छान अशी उगवलेली पण आहे। मग आता हा फ्लावरचा प्लॉट बघा 1 महिन्याचा आहे, 1 महिना 4 दिवस झाले त्याला। मग 1 महिना 4 दिवसाच्या मानानं आपला प्लॉट चांगला आलेला आहे आणि याची बांगलन झालेली आहे, कुठंतरी तण आलं आहे ते आता काढायचं आहे। आणि शक्यतो करून सगळी कामं आम्ही घरी केलेली आहे, ठिबक हातरण्यापासून ते फ्लावर लावणे, लागवड घालणे, लागवड अशी गरीनं घातलेली आहे, एका रोपाला 2 बाजूनी होलं मारून लागवड घातलेली आहे। आणि भांगलन पण आम्ही की नाही आमच्या शेजारच्या ताई होत्या त्या 4 दिवस भांगल्या होत्या, त्या आणि मी म्हणजे दोघी 8 माणसात 1.25 एकरानं आम्ही दोघींनी भांगरलेलं आहे। फ्लावर हे खूप आवडीचं पीक आहे, काय कायांना टोमॅटो करायला आवडतं, काय काय भाज्या करतात, काय दोडका काय, तसं आम्हाला ना फ्लावरचा खूप नाद आहे। आमच्या शक्यतो करून जास्त प्रमाणात फ्लावर असतो। आता हा आमचा प्लॉट 1 महिन्याचा आहे, दुसरा प्लॉट लावायचा चालू आहे आणि तिसऱ्या प्लॉटला पण शेत तयार करून ठेवलेलं आहे। असं अदलून बदलून आमचे फ्लावरचे प्लॉट भरपूर प्रमाणात असतात। आणि मागच्या वेळेला आपल्या ऊसाच्या लागणीत पण फ्लावरचाच प्लॉट होता। आता ह्या पावसाळीत थोडंसं एखादा पिकात बदल करायचा, पण शक्यतो करून फ्लावरची आवड खूप आहे आणि फ्लावर जास्त प्रमाणातच आम्ही करतो। आणि हा बघू शकताय फ्लावर खूप छान, पाऊस पडलेला सरीत पाणी साठलं आहे आणि मुरलंय सरीतलं पाणी, पण थोडं कुठं राहिलेलं आहे। कष्टाला यश कधी मिळालं असं म्हणतात माणसं, म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असं असतं की पैसे झाल्यानंतर कष्टाला यश मिळालं असं म्हणतात। पण मला असं वाटतं की असा प्लॉट छान आला आहे आणि प्लॉट चांगला आल्यामुळे असं मला वाटतं की कष्टाला यश मिळालं असं म्हणू शकते। कष्टाला यश केव्हा म्हणणार माहिती आहे का, ज्या वेळेला आपल्याला कीड नियंत्रण होतेच, पण शक्यतो करून फ्लावरमध्ये आपण बाजारात गेलं की काय म्हणतो की फ्लावर कीड काय का आधी बघतो, फ्लावरमध्ये आळे आहे का हे तपासून बघतो। म्हणजेच आपल्याला माहीत आहे ज्या वेळेला आपल्या फ्लावर किडका नसणार आहे त्यावेळेला आपल्याला बाजारभाव चांगले मिळणार आहे। त्यामुळं बाजारात फ्लावर नेण्याच्या अगोदर आपण फ्लावरचं कीड नियंत्रण व्यवस्थित केलं पाहिजे, तेव्हा आपल्या फ्लावरला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळतील। फ्लावरची 15,000 रोपं लावलेली आहेत, आभाळ आलेलं आहे, पुन्हा पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि फ्लावर असा छान दिसलेला आहे, मनाचं छान असं समाधान झालेलं आहे। त्यामुळे मी आता तुम्हाला सांगते की व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।